हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. त्या विषयावर बोलणार आहोत, जो जगभरात चर्चेचा विषय आहे. तो म्हणजे व्लादिमीर पुतिन. हा माणूस गेल्या 25 वर्षांपासून रशियाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. पण प्रश्न असा आहे, की हा माणूस रशियाचा कायमचा अध्यक्ष कसा झाला? त्यामागचं रहस्य काय आहे? चला आज आपण याची सगळी कारणं एक-एक करून समजून घेऊ. मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय डिजिटल चावडी. आता बघूया पुतिन यांचा प्रवास. यांचा प्रवास म्हणजे एकदम थरारक कथा आहे. सन 1952 मध्ये लेनिनग्राड म्हणजे आताचं सेंट पीटर्सबर्ग येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण खूप कठीण होतं, पण त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतलं आणि केजीबी मध्ये म्हणजे सोव्हिएत युनियनच्या रशियन गुप्तहेर संस्थेत तब्बल 15 वर्ष काम केलं. 1990 मध्ये ते लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त झाले. पण त्यांचा खरा खेळ सुरू झाला सन 1999 मध्ये, जेव्हा बोरिस येल्सिन यांनी त्यांना रशियाचं पंतप्रधान बनवलं आणि त्यानंतर ते कार्यवाहक अध्यक्ष बनले. तिथून पुतिन यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2000 ते 2008 पर्यंत ते अध्यक्ष होते. 2012 पंतप्रधान आणि 2012 पासून पुन्हा अध्यक्ष. आता 2024 मध्ये त्यांची 5वी टर्म सुरू केली आहे आणि 2036 पर्यंत ते सत्तेत राहू शकतात. पण असं का आहे? का शक्य आहे? याचं पहिलं कारण म्हणजे संविधानात केलेला बदल. मित्रांनो, रशियाच्या संविधानात 2008 पर्यंत राष्ट्राध्यक्षाला फक्त 2 टर्म मिळायच्या, प्रत्येकी 4 वर्षाच्या. म्हणून पुतिन 2008 मध्ये पंतप्रधान झाले आणि त्यांनी दिमित्री मेदवेदेव यांना अध्यक्ष बनवलं. पण 2020 मध्ये पुतिन यांनी संविधानात एक मोठा बदल केला. या बदलाने त्यांचे मागचे टर्म 0 केले. म्हणजे त्यांना पुन्हा 2 टर्म म्हणजे 2036 पर्यंत सत्तेत राहण्याची परवानगी मिळाली. हा बदल जनमताने मंजूर झाला, पण त्यात बराच वादही झाला. पण फक्त कायदे बदलून सत्ता टिकवता येते का? तर नाही. मग पुतिन यांनी काय केलं? पुतिन यांनी सत्तेची मजबूत यंत्रणा उभी केली. त्यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर, विशेष तेल आणि गॅसच्या उद्योगांवर सरकारचं नियंत्रण वाढवलं. सध्या रशियाच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास 70% हिस्सा सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक ताकद आणि राजकीय ताकद मिळाली. पण पुतिन यांची ही लोकप्रियता हा त्यांच्या सत्तेचा खरा आधार आहे. लेवाडा सेंटरच्या सर्वेक्षणानुसार त्यांचा अप्रुव्हल रेट तब्बल 85% होता. म्हणजे 85% लोक त्यांना अध्यक्ष म्हणून रेकग्नाइज करत होते. याचं कारण काय? पहिलं म्हणजे त्यांनी 1990च्या दशकात आर्थिक संकटानंतर रशियाला आर्थिक स्थैर्य दिलं. दुसरं म्हणजे त्यांनी रशियाला जागतिक पटलावर पुन्हा ताकदवान बनवलं. पुतिन यांनी मीडियावर कडक नियंत्रण ठेवलं आहे. बहुतांश टीव्ही चॅनल्स ताब्यात आहेत. त्यातून पुतिन यांची मजबूत नेता अशी सतत प्रतिमा दाखवली जाते. त्यामुळे जनतेचा पाठिंबा त्यांच्याकडे राहतो. पण त्यात एक गडबड अशी आहे की विरोधकांचा आवाज नेहमी दाबला जातो. मित्रांनो, पुतिन यांच्या सत्तेचं आणखीन एक मोठं कारण आहे, ते म्हणजे विरोधकांचं दमन. उदाहरण द्यायचं झालं तर अलेक्सी नावाल्नी नावाचे जे पुतिन यांचे सर्वात मोठे टीकाकार होते, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. 2024 मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला. त्यामुळे जगभरात वाद निर्माण झाला. नावाल्नी यांच्या संघटनेला बेकायदेशीर ठरवलं गेलं आणि इतरही अनेक विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं किंवा देश सोडायला भाग पाडलं गेलं. 2011 ते 2013 मध्ये रशियात मोठी विरोधी आंदोलनं झाली, पण पुतिन यांनी ती कठोरपणे दाबली. विरोधी मीडियावर बंदी घातली गेली. इंटरनेटवरही कडक निर्बंध लादले गेले. त्यामुळे विरोधकांचा आवाज जवळपास पूर्णपणे बंद झाला आणि पुतिन यांची सत्ता अजून मजबूत झाली. हे सारं सगळं इतकं सोपं आहे का? तर नाहीये. मित्रांनो, पुतिन यांच्या समोरही अनेक आव्हानं उभी आहेत. 2022 मध्ये सुरू झालेल्या युक्रेन युद्धामुळे रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव खूप वाढला आहे. आर्थिक निर्बंधामुळे रशियाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे आणि काही लोकांमध्ये नाराजीही वाढत आहे. तरीही पुतिन यांनी सैन्य, गुप्तचर यंत्रणा आणि राजकीय पक्षांवर पूर्ण नियंत्रण ठेवलं आहे. त्यांचं पुढील भविष्य काय आहे ते पाहू. पण त्यांचं पुढील भविष्य इतकं सोपं आहे का? ते पाहू. सन 2036 पर्यंत त्यांचे संविधानिक अधिकार आहेत. पण जर आर्थिक परिस्थिती आणखी खराब झाली किंवा जनतेचा पाठिंबा कमी झाला तर गोष्टी बदलूही शकतात. तरीही पुतिन यांचा सत्तेचा खेळ इतका चाणाक्ष आहे की सध्या तरी त्यांना कोणी आव्हान देऊ शकेल असं दिसत नाही. तर मित्रांनो, ही आहे व्लादिमीर पुतिन यांच्या कायमच्या सत्तेची कहाणी. संविधानिक बदल, प्रचार, विरोधकांचं दमन आणि आर्थिक ताकद यामुळे पुतिन आज रशियाचे फॉरेवर बॉस झालेत. तर पुतिन यांचे भविष्य काय असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, असे मजेदार आणि फॅक्टवर आधारित माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.